डिसेंबर 1992. दोन धर्मांच्या या दंगलीमध्ये जवळजवळ हजारो प्राण गेले. या दंगलीत दोन्ही धर्माचे लोक मारले गेले होते, परंतु शेवटी गेलेला प्रत्येक जण हा माणूसच होता. या दंगलीचं मूळ कारण होतं धर्मस्थळ. शेवटी दोन्हीकडची भावना ही श्रद्धेचीच होती, पण आपल्या निर्मात्यावर असलेल्या श्रद्धेची किंमत ही दोघांनाही स्वकीयांचे जीव गमावून चुकवावी लागली. अशा ज्वलंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी राजकारण्यांनी मात्र या आगीत तेल ओतलं आणि त्यातून उडालेल्या भडक्याचे व्रण आजही इथल्या लोकांच्या मनात तसेच चालतायत, मग ते मन कुठल्याही धर्माचं का असेना. या दंगलीत हजारोवर लोक तर मारले गेलेच, पण या दंगलीनंतर दोन्ही धर्मातील लोकांच्या मनात एकमेकांबद्दल जो तिरस्कार निर्माण झाला त्यानंही यानंतर अनेकांचे बळी घेतले. आज 20 वर्षांनंतरही धर्माची तीच पट्टी आपल्या डोळ्यांवर कायम आहे, ज्यामुळे समोर 2 हात आणि 2 पाय असलेला माणूस बघण्यापेक्षा त्याच्या वागणुकीतून तो कुठल्या धर्माचा आहे हे आपण शोधायला लागतो. पुढे जाऊन तरी ही परिस्थिती बदलेल. काय साला रोजचं काही कटकट आहे यार. आई चहा. सॉरी अमी. हिंदू मुसलमान दंगलीला नहीं चलेगा. हाँ भाई साहब. डिसेंबर 1992 साली सुरू झालेली ही दंगल जानेवारी 1993 पर्यंत सुरू होती. या दंगलीत सुमारे 900 लोक मारले गेले तर 2036 लोक जखमी झाले होते. मुंबईतल्या बहुसंख्य मुस्लिम भागात 6 हिंदूंना जिवंत जाळण्यात आले होते. दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 31 मुस्लिम, 21 हिंदू तर 3 इतर धर्माचे लोक मारले गेले होते. ह्या दंगलीत हिंदूच नव्हे तर मोठ्या प्रमाणात मुसलमान. अरे चहा घे. वाजलेत बघ किती, आवर पटपट. या दंगलीत सुमारे 900 लोक मारले गेले तर 2036 लोक जखमी झाले. मुंबईतल्या बहुसंख्य मुस्लिम भागात 6 हिंदूंना जिवंत जाळण्यात आले होते. दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 31 मुस्लिम, 21 हिंदू तर 3 इतर धर्माचे लोक मारले गेले. अरे बेटा, माझी बाईक घेऊन जा. किती बार आपली बाईक को लात मारते लोक. माझी तशी पण पडून असते, वापर हवी तेव्हा. आई आई मी बसने जातोय. या अल्लाह, इसे क्या हो गया. अरे काय म्हणतो. आज बस नाही, बाईक कुठे आहे. सोड रे, विचारू नको. बाईक आहे का झालं कल्याण बाईकचं. ठीक आहे रे. बाकी काय म्हणतो, कॉलेज कसं चालू आहे. कॉलेज मस्त. तू बोल. अरे काकू कशा आहे. आई मजेत. हां
अरे तो जोशा कुठे आहे रे? शिफ्ट झाल्यापासून काही भेटतच नाही. अरे आणि कोणाला वेळ आहे यार इकडे भेटायला? सलाम वालेकुम. आप जरा मुझे ये पता बता सकते नहीं? अरे असं काय करतो बघ तरी. हा दिखाओ. अरे ये तो इधर. अब एक काम कीजिए, हमारे साथ बस में चढ़ जाइए. ठीक है? ठीक है, शुक्रिया जी. हा बोल. हा आणि आजकाल वेळ कोणाला आहे? ते पण बरोबर आहे. सगळे व्हॉट्सअपवरच. अरे मी यांच्याशी बोलून घेतो. बोल. आणि ओमकारशी बोलतो मी. जाऊ आपण. बरं मी काय म्हणतो, हा खूप वेळ झाला रे, बस नाही आली. अच्छा आपण ऑटोने जाऊयात का? आम्ही सोडतो तुला. चालेल. ठीक आहे, चल ना. चल. काका, green पण? मग तू जाणार आहे मग तिकडे? हो बरोबर. हो. काका एक मिनिट हा. ओ भाई साहब. चलो छोड़ देता हूँ. अरे इसकी क्या जरूरत अरे है? चलो अभी क्या. शुक्रिया जी. कहीं घूम कर आ रहे हो? नहीं जी, घूमने आया हूँ. मतलब? एक दोस्त के घर रह रहा हूँ जी. अच्छा, पहली बार आए हो मुंबई में? हाँ, वानखेड़े में मैच देखने आया हूँ जी. अरे वाह. और सपोर्ट किसको करता है? पाकिस्तान, मिसबा उलट? नहीं जी, मेरा हिंदुस्तान, अपना सचिन. पहिला सचिन फैन. हाँ. सही है सही है. आपने मैच देखा था क्या, सचिन 98? हाँ हाँ, देखा था ना. जहीर खान ने भी अच्छी बॉलिंग की थी हाँ. उसमें. अरे आठवतं का आपण बघितलेली? माल नाही आठवत. असं काय? जाऊ दे. अरे आप वो मैच देखा था क्या? मजा आया था उसमें. हाँ हाँ, आप देखते हो ना जी मैच? हाँ तो घर से देखता हूँ मैं. हाँ. आने वाले हो वानखेड़े? नहीं नहीं नहीं. अंकल अंकल इकडे इकडेच थांबवा. बस. हाँ इधर से सीधा जाके लेफ्ट. शुक्रिया जी. हाँ. और देखो जी, इस बार सचिन 100 सेंचुरी जरूर पूरा करेगा. जरूर जरूर करेगा. आप उधर से देखना, मैं टीवी पे देखता हूँ. हाँ. अरे काय मूर्ख आहे का रे तू? कसा वागलास त्याशी? ए, आता तू पण कांचाव नको हं? हे बघ, तू फक्त मुसलमान होता ए म्हणून. बघ ए. काका, रिक्षा थांबवा 1 मिनिट. हे बघ, हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, कळलं? ए ए. अरे ऐक ना. अरे झालं काय? अरे यार आज सुद्धा लेट. हो, झाला लेट. मग काय झालंय तू? आता काय झालं? काय नाही. ओके, यु नो व्हॉट, काल आत्या आलेली, केवढे सारे ड्रेस आणलेत तिने, एकापेक्षा एक. किती बार आपली बायको सगळे लागली? try. सुनंदाताई पण होती ती. वानखेडे में मैच देखने आया सारी शॉपिंग बाकी आहे. मुंबईच्या परत बहुसंख्य एकदा मुस्लिम येणार. भागात आम्ही 6 एकत्र मुलींना जाऊ. जिवंत जाळण्यात आले येणार? आहे. जिथे बघावा तिथे हेच. व्हॉट? तुझं लक्ष आहे का माझ्या बोलण्याकडे? इतक्या वेळ मी एकटीच बोलत होती मूर्खासारखी. अरे जाओ, चेंज नाही आहे. आजकाल ना तू खूप विचित्र वागतोय. माझ्याकडे लक्ष देणं तर सोडूनच दिलंय. ऐकतोयस का तू? हो. तुझं लक्षच नसतं माझ्या बोलण्याकडे. अरे यार बोला ए, ना. बोला ना, तेरे को कुछ नहीं मिलेगा. कुछ नहीं मिलेगा. चल निकल निकल इधर से. मी खरंच सांगते तुला, कंटाळा आला असेल ना तर सांग तसं. उगाच मलाही त्रास नको आणि तुलाही. अरे यार. अरे एक बार बोला, वो समझता नहीं तेरे को? हाँ, समझता नहीं क्या तेरे को? Oh my God. काय वेड लागलाय का तुला? ह्याला कशाला मारला? काय झालंय तुला? काय लागलं तर नाही ना? सॉरी म्हण आत्ताच्या आत्ता.
डोके फिरले सगळ्यांची सगळ्यांचे डोके फिरले. सगळ्यांना वाटतं मी चुकीचं वागतोय. अरे अरे मी चुकीचं वागतोय का? मी चुकीचं वागतोय. मी कशाला चांगलं वागू या लोकांशी? कशाला चांगलं वागू मी? गरज भैया भैया ठीक हो ना आप? भैया भैया लगी तो नहीं? आपको देख के ना मुझे मेरे भैया की याद आ गई। कहाँ है आपके भैया? भैया वो तो बॉम्ब ब्लास्ट में मारे गए। भैया कहते थे खुदा ने इंसान तो बनाया लेकिन उसकी सोच तय करना भूल गया। आज 20 वर्षांनंतरही धर्माची तीच पट्टी आपल्या डोळ्यांवर कायम आहे, ज्यामुळे समोर 2 हात आणि 2 पाय असलेला माणूस बघण्यापेक्षा त्याच्या वागणुकीतून तो कुठल्या धर्माचा आहे हे आपण शोधायला लागतो. पुढे जाऊन तरी ही परिस्थिती बदलेल. हो बदलेल, पण जाणीव व्हायला हवी माणुसकीची.